कोण नाही, आपणच आहेत. झूम कर ना. ए किरण भाऊ ओय. ठीक आहे. सेफ बॉर्डर लिंक. बेस्ट. हे आपले बोला यांची नावं घेऊन पण पूर्ण बर. हे आपलं बोलून घे सगळं. स्पॉन्सरची नावं घ्या आणि वाटू आपण. जे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाचं चषक आपल्याला पाहायला मिळतं. आदरणीय सन्मानित सदानंदजी पाटील साहेब यांच्या मदतीनं नक्कीच आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलंय. त्यानंतर आदरणीय सन्माननीय गिरीधरजी मच्छी साहेब यांच्याकडून तब्बल 12,000 रुपयांची आर्थिक मदत मात्र या स्पर्धेला लाभली गेले. त्यानंतर अनिकेतजी पाटील त्यांच्याकडून 4,000 रुपये. रश्मी पाटील मॅडम उपसरपंच 2,000 रुपये. राकेश पागदरी साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. अतिशय नाईक साहेब यांच्याकडून 1,000 रुपये. हर्षलजी पाटील यांच्याकडून 1,000 रुपये. अक्षयजी गावड यांच्याकडून 2,000 रुपये. संदीपजी देशपांडे यांच्याकडून सेकंड अँड थर्ड प्राइज आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर केदारजी पाटील यांच्याकडून फोर्थ प्राइज. यशजी साहेब यांच्याकडून संपूर्ण या स्पर्धेसाठी लागणारे बॉल. त्याचबरोबर विजयजी जाधव यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर देवेंद्रजी जोशी यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचची मेडल. हे सर्व देणगीदारांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. त्याचबरोबर आपण पाहू शकतायत आई साई अर्धना 11. त्याचबरोबर शिवशंभू वॉरियर्स, ड्रीम किलर्स, देवांश 11, काव्य लायन्स. त्याचबरोबर साई गजानन 548, 7 स्टार, सत्वाई टायगर्स, युगांश 11, वैष्णवी रायडर्स. या सर्व संघ मालकांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. कारण या 10 संघ मालकांनी आपला नक्कीच सहभाग दाखवला म्हणून ही स्पर्धा यशस्वी होताना पाहायला मिळाली. कार्यक्रम प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय की ही स्पर्धा मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 6 सीटर स्पोर्ट्सच्या मदतीनं नक्कीच अप्रतिम वर्क आपल्याला पाहायला मिळालं. थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. बेस्ट बॉलर नाही आहे बॅटर दादा. बेस्ट बॉलर बॅटर ते द्यायला सिरीज. कोण आहे बेस्ट बॉलर? प्राईज कोणाला देते आता आपल्याला? सर जे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आपण सन्मानित करणार आहोत. देवांश इलेव्हन संघाचं आपण या. देवांश इलेव्हन संघाचे खेळाडू आपण पुढे या. देवांश इलेव्हन संघाचे खेळाडू सर या पुढे. आपण जे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आपण स्वीकारायचं आहे. यातनं
चला या आपण देवांश लेवन संघाचे खेळाडू पुढे या चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्याकरिता. काय देतो पहिला बेस्ट बॉलर घेऊ ना. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट फिल्डर, बेस्ट फिल्डर. तर या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा मानकरी मात्र या ठिकाणी ठरला मिस्टर बालू नाईक. आपण या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब मात्र या ठिकाणी जिंकला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सर्वोत्कृष्ट झेल या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून टिपला गेला आणि नक्कीच सिक्स सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा झेल जो आहे तो कॅच जो आहे तो नक्कीच व्हायरल होताना पाहायला मिळेल. बालू नाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या स्क्रीनवरती. बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर कोण असेल? बेस्ट बॉलर तर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलरचा मान जातोय मिस्टर निमेश पाटील, ज्याने मात्र नक्कीच अनेक दिग्गज फलंदाजांच्या दांड्या गोल केल्या आहेत. तोच ठरलाय बेस्ट बॉलर मिस्टर निमेश पाटील. आदरणीय सन्माननीय पवनजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॉलरचा जो पुरस्कार आहे तो देतोय आपण निमेशला. तर या स्पर्धेमधील बेस्ट बॅटरचा मान सुद्धा मात्र आपण पाहतोय निमेशला जातोय. निमेश आपल्याला पुन्हा एक द्यावा लागणार आहे. बेस्ट बॉलर आणि त्या सुपर बेस्ट बॅटर दोन्ही जे प्राइज आहेत ते मात्र नक्कीच निमेशच्या नावावरती पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे निमेशचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आदरणीय सुरेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट बॅटरची ट्रॉफी. तर या स्पर्धेमधील कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? सांगा पाहू कोण असेल मॅन ऑफ द सिरीज? तर या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज मिस्टर यत्नेश्वर पाटील. तर या स्पर्धेमध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीजचा खिताब मात्र जिंकलाय तो म्हणजेच यज्ञेश्वर पाटील. विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅट मध्ये चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली. आदरणीय केदारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाते. तदनंतर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्याकरिता मी विनंती करतोय देवांश लेवन संघाचे खेळाडू आपण पुढे या. आदरणीय केदारजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण देतोय चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी. तदनंतर थर्ड प्राइज तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतोय शिवशंभू संघाचे खेळाडू पुढे या. शिवशंभू संघाचे खेळाडू पुढे या. त्यांना आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. कार्यक्रम प्रीमियर लीग 2024 चा थर्ड प्लेस वरती राहणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवशंभू वॉरियर्स. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय सतवाई टायगर्स. चला आपण यापुढे सतवाई टायगर्स संघाचे खेळाडू यापुढे. संपूर्ण खेळाडू आपण या. संपूर्ण संघ आला तरी चालेल. सर्वप्रथम आपण
नक्कीच जे मेडल आहे ते मेडल आपण परिधान करणार आहोत सर्व खेळाडूंना. चला सर्व खेळाडू आपण लाईनअप मध्ये उभं राहा. आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत केदारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. रनरअप या स्पर्धेमधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय सतवाई टायगर संघ. एकदा जोरदार टाळलं झालं पाहिजे आई सतवाई टायगर संघासाठी, कारण शेवटपर्यंत झुंज दिली. अनेक मोठमोठ्या संघांना मात्र पराभूत केलं. अखेरकार मेगा फायनल मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. वेल प्लेड बट हार्ड लक. तदनंतर फर्स्ट प्राइज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्याकरिता चला युगांश इलेव्हन संघाचे खेळाडू, चला पूर्ण संघ आपण पुढे या. युगांश इलेव्हन चला युगांश इलेव्हन आपण लाईनअप मध्ये मुख्य मंचावरती यायचंय. या स्पर्धेमधील फर्स्ट प्राइज या ठिकाणी आपण पाहू शकताय. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय युगांश इलेव्हन संघाच्या नावावरती पाहायला मिळते. आपलं सुवर्ण हस्ताक्षरामध्ये नक्कीच नाव कोरलंय या चमचमत्या ट्रॉफीवरती, या गोल्डन ट्रॉफीवरती. संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच युगांश इलेव्हन प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. निमेश सुजल असेल, त्याचबरोबर मोहित आपल्याला पाहायला मिळाले आणि बालू नाईक आपल्याला पाहायला मिळाले. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आदरणीय केदारजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. वेलपेड टीम युगांश इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा चॅम्पियन्स राहणार. कार्यकुरण प्रीमियर लीग 2024 चा चॅम्पियन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच युगांश इलेव्हन संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. कार्यकुरण प्रीमियर लीग 2024 मात्र नक्कीच संपन्न होते असं मी जाहीर करतोय. आणि कृतिक दादा, केदार दादा, आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. आपण समालोचन करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली गेली. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.